एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे जगद्गुरु तुकोबाराय, पण हनुमंतरायाला शरण का जातात? कारण की अनेक प्रमाणे तुकोबारायाचे एकनिष्ठतेच्या बाबतीत आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड, इतर देवाचे न देखू तोंड, विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड. म्हणजे आमचा विठ्ठल इतका मोठा आहे, दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही असे असं म्हणणारे तुकोबाराय. इकडे शरण शरण जी हनुमंता आहे, बरोबर आहे का? इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा एक गाव आम्ही विठोबाचे नाम. इकडे एक म्हणतात तर मारुतीला, इकडे काय भानगडी शरण शरण जी हनुमंता. इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. इकडे विठोबाचं नामही घेतो म्हणतात दुसऱ्या, आणि इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही. कटेवर कर नाही ज्या देवाची, नेगी मी तयाचे दर्शन. बघा, नामदेवराय तुकोबाराय सारखेच प्रमाणे त्यांचे दुसऱ्या देवाचे तोंडही पाहणार नाही म्हणतात. आणि इकडे शरण शरणची हनुमंता डायरेक्ट हनुमंतराला शरण जातात. मग इकडे मारुतीरायाला शरण जातात हे खरं का, इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं? दुसऱ्या देवाचं तोंडही पाहत नाही म्हणणारे तुकोबारायच आहेत, आणि इकडे मारुतीला शरण शरणची हनुमंता हे तुकोबाराय आहेत. मग हे खरं का ते खरं? हे बघा, ते जाऊ द्या. आता तुकाराम महाराज जाऊ द्या, वैजनाथ महाराज बघू आपण एक मिनिटात, नाही का? आता बघा, मी तुम्हाला सांगितलं कीर्तनकारांना हे सांगू नये, कीर्तनकारांना ते सांगू नये, राजकारण सांगू नये, हे सांगू नये, नाही का? असं सांगणारा मी महाराज, नियम भलते सांगणारा महाराज. आणि सकाळी आता मी कीर्तन सुटलं, मी माझ्या गावाकडे गेलो समजा, आणि सकाळी तुम्ही टीव्ही टाकली आणि टीव्हीला हेडिंगला पहिलीच बातमी आली, आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर टीव्हीला बातमी आली तर लोक काय म्हणतील? बाकीचे लोक म्हणतील जाऊ द्या, महाराज लोक आता शिरले राजकारणात, बर का? पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील नाही 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 नाही, रात्री भलती नियम सांगितले, राजकारण सांगू नये, असं करू नये. आता हे कस काय मुख्यमंत्री झालं रे? आणि रातोरात झाले का नाही याच्या अगोदर? अरे एक नाथ जर झाला तर वैजनाथ का होणार नाही? नाही का? नाही तसं आपल्याला व्हायचं नाही, पण रातोरात झाले का नाही याच्या अगोदर, नाही का? पण विचार करा, माझा मुद्दा पटवून देतो तुम्हाला मी. मग माणसं बाकीचे म्हणतील जाऊ द्या, महाराज लोक शिरले राजकारणात, पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील का रे, रात्रीचं कीर्तन खरं काय टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं? बरोबर आहे का नाही? बाकीचे माणसं कीर्तनात नसलेले दुसऱ्या गावात ते म्हणतील जाऊ द्या, शिरले महाराज लोक राजकारणात. पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील का रे, रात्रीचं भलती कीर्तनात नियम सांगितलं, हे राजकारण सांगू नये, असं सांगू नये, तसं सांगू नये. मग रात्रीचं कीर्तन खरं काय टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं? तर्क लागण्यासारखं आहे का नाही? आता काही काही डोकं लावलं, जाऊ द्या रे, हे गेला असेल युपीकडे आणि युपीच्या भगव्या संन्यासाला भेटला असेल, नाही का, मुख्यमंत्र्याला, आणि त्याला वाटलं जाऊ द्या, इकडचे आपण भगवे, इकडचं हो द्या ना पांढरं एखादं महाराज मुख्यमंत्री, असं काही काही अंदाज लावला. जसं मग पण उटी ब्रह्मचारीच्या माणसाच्या डोक्यातला चक्कर काय जात नव्हतं. का रे, रात्रीचं कीर्तन खरं काय टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं? अशी तुमची अवस्था झाली. तशी तुकोबाराय इकडे शरण शरण जी हनुमंता हे खरं का, इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं? बरोबर आहे का नाही? मग जशी माझी तपास लावण्याकरता माणसं लावली, तसं तुकाराम महाराजचा तपास लावायला
असे मोठे मोठे साधू संत आवले नाही का, संत गजानन महाराजासारखे, संत मारोतराव महाराज सारखे, संत मोतीराम महाराज सारखे असे महात्मे गाथा पारायणाला बसवले. आणि मग तुकोबाराच्या गाथ्यातूनच उत्तर भेटलं का इकडे हनुमंतरायाला शरण जातात हे खरं का दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही म्हणतात पांडुरंगाशिवाय हे खरं. मग त्यांच्यात याच्यातून उत्तर भेटलं. तुकोबारात एका ठिकाणी म्हणतात तुमची दासीचा दास करून ठेवा. देवा तुम्हाला जर आशीर्वाद द्यायचा ना तर मला हात आशीर्वाद, बरं का लक्षात ठेवा, आशीर्वाद द्यायचा तर मला हात आशीर्वाद द्या. कोणता? तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. कोणता आशीर्वाद? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, जाता लाज नको म्हणी, लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे. तुकोबाराने देवाकडून मागणी घेतली की देवा मला तुमच्या दासाचा दास करून ठेवा ना आशीर्वाद द्यावा हातीमध्ये. कोणता? हरिदासाचे घरी मज उपजावा जन्मांतरी, मनसी काही मागा. तुम्ही म्हणता ना मागा मागा, तुम्ही म्हणता मागणार तर मला हेच द्या. काय? हरिदासाचे घरी मज उपजावा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको देवा. हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय संत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक अभंगाच्या पहिल्या चरणात शरण शरणजी हनुमंता. पण का कशा करता शरण शरणजी? कारण की तुकोबारात म्हणता संतांना शरण जाताना लोटांगण जाताना लाज वाटू देऊ नको. म्हणून शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो हनुमंतराय संत आहेत म्हणून त्यांना शरण जातात. शरण शरणजी हनुमंता. हे बघा शरण शरणजी
जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे. पूर्वी आदर द्यायची एकमेकाला, कुणी जर आवाज दिला तर जी म्हणायची पद्धत होती बघा, नाही का. आदर होता पूर्वी, नाही का. जर सासऱ्याने जर सुनला आवाज दिला, सुनबाई, ती सून तेवढ्यात आदराने म्हणायची जी मामाजी. आता सासऱ्याने आवाज देऊन बघा ना, आता सुनबाई काय बोंबलाले मग थर म्हणतात का नाही. आता ते पहिला आदर आता राहिला नाही. आता जी आदर होता, नाही का. जी असं म्हणत होते पहिले, तसं शरण शरण जी. जी म्हणजे महाराज, शरण शरण जी हनुमंता. म्हणून का जिकडं आदर देतात हनुमंतरायाला, मारुतीरायाला, कोण तुकोबा राय, शरण शरण जी हनुमंता. आणि इकडे ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करताना गणपतीला आदर देतात, कोण, ज्ञानोबा राय. ओम नमो आद्या नाही, ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. पण ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण जी हनुमंता. जी शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंतराला अनेक नाव आहेत. हनुमंतराय म्हणतात, नाही का. मारुती, बजरंगबली, हनुमान, मानाचं हनन करतात त्यांना हनुमान म्हणतात, नाही का. हनुमंत, हनुवटीवर, नाही का, वज्र हाणलं इंद्रानं म्हणून हनुमंत नाव पडलं. हनुमान नाव आहे, मारुती नाव आहे. मारुती नाव काय आहे हे बघा, हे युक्तिवादानं पटून दिलेला अर्थ आहे, कोणत्या ग्रंथातला नाही. आणि विचारसाल कोणत्या युक्तिवादानं, गुरुवरे ढोक महाराजांनी त्या मुखातून ऐकलं मी, लाड गुरुजींच्या, पांच्या गुरुजींच्या, पण तिन्ही गुरु, हे युक्तिवादानं सांगितलेला अर्थ आहे. मारुतीला मारुती का म्हणतात, असं म्हणतात, मारुतीच्या बरोबरच्या मुलांची लग्न होऊ लागले. आणि मग अंजना माता म्हणले, अरे आमक्याला लग्न झालं, नातू झाला, त्याची आई ती नातू खेळवते, तू कधी मारुती लग्न करतो. मारुतीराय म्हणले, आता नाही, पुढं करू. असं पुढं करू असं म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणून बच्चे ने शादी नाही की. बच्चे कोणत्या ग्रंथात नाही बरं का, हे बुद्धिवादानं पटून दिलेला अर्थ आहे. विचारसाल कोणत्या रामायणात हे अर्थ बुद्धिवादाने युक्तिवादानं पटून दिलेला आहे. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम माँ रोती. कळलं का अर्थ तुम्हाला. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम माँ रोती. विठ्ठल विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हे बघा, रामाचा दूत त्याला रामदूत म्हणतात, देशाचा दूत त्याला देशदूत म्हणतात, यमाचा दूत त्याला यमदूत म्हणतात, राजाचा दूत त्याला राजदूत म्हणतात. राजदूत गाडी नाही बरं का, ती राजदूत गाडी नाही. तर बघा, पहिल्या गाड्या होत्या राजदूत, नाही का, हिरोंडा, ती जावा कंपनी, जावा नाही बरं का, जावा कंपनी होती. आणि जावाला जावा का म्हणतात, जावाला जावा का म्हणतात हे बघा, जावा म्हणजे सख्या भावाच्या दोन बायका, मग त्यांना जावा का म्हणतात, दोन्हीकडे जावा, एका जागी न राहावा, त्यांना म्हणतात जावा. विठ्ठल विठ्ठल अर्थाचे अनर्थ किती काढतील आपल्याला. सासू का म्हणतात, जी दिवसभरातून सोनाच्या डोळ्याला एकदा तरी आणते आसू, तिचं नाव सासू. ननंद कुणाला म्हणतात, जी आपल्या भाऊजाईला मरोस्तोर कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव ननंद. विठ्ठल विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामाचे दूत आहात म्हणून दूताचं काम केलं. दूत म्हणजे काय, संदेश वाहक. आपले मेसेज व्हॉट्सअपचे इकडचे तिकडे फिरवणं, हे दूताचंच काम करतो आपण, संदेश वाहक. म्हणून संदेश वाहकाचं काम केलं कोणी, मारुतीरायानं. सीता मातेचं संदेश प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश सीता मातेपर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश भरतापर्यंत पोहोचवला, भरताचा संदेश रामापर्यंत पोहोचला. असं दूताचं काम केलं मारुतीरायांनी. म्हणून शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता रामदूता सांगतो, पण तुम्हाला यायला त्याचा झोपा. तर सगळ्यांनी एकला हात वर करा आपले, नाही का, आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमाई
कीर्तनात टाळ्यान तोंडाने केल्या काही जांभळ्या चालू विठोबा रखुमाई. आपल्या कीर्तनाचा टाइम काय 9 ते आ करा नाही, टाइम नाही का आ करा, पण कधी करा आ करा होऊ द्या, नंतर आ करा. तुम्ही 10लाच आ करायला आता काय करा. कीर्तनात टाळी वाजली, काही काही देवाचं नाव घेतलं, हे झालं ग्रामीण हमी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. कीर्तनात टाळी वाजली पाहिजेत, नाव घेतलं पाहिजेत. आता ज्यांनी नाव घेतलं नाही त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याने नाव घेतलं नाही. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक कुठलं कीर्तनात कुठं जातं म्हणजे जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, मग दुसरं सांगतो. मग चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से, और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल साधु की शोभा झोली से, और फौजी की शोभा गोली से. विठ्ठल विठ्ठल तसं टाळी वाजली पाहिजे बरं. काय हे आपल्या भागाला संस्कार आहेत महाराज नाही का. हे आपली ही भूमी दमदुमून गेलेली भक्तिरसानं. काही काही ठिकाणी लय अवघडे महाराज, लय अवघडे म्हणजे संस्कारच नाही बाबा, लय अवघडे. हे काही तिकडं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडे सांगतो मला, इथं तर काही सांगत नाही. एका गावाला गेलो कीर्तनाला मी, बिचारे पती पत्नी दोघंही पाया पडले, दोघांनी 500 दक्षिणा ठेवली. केला इशारा जाता जाता. हे बघा भागा भागाची पद्धत आहे, इकडची पद्धत मला माहित नाही. काही काही भागात अशी पद्धत, कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे, अशी पद्धत इकडे नाही. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता मौल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी म्हणे काही तसं काही अडचण नाही. तिकडे माझा जी टॉकीजला कीर्तन होतं बीडला, विजय महाराज, एका आजीला इतकं कीर्तन आवडलं, तिनं 1.5-2 लाखाचा नेकलेस घेताना माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोलीत गाठली, गेलो वैजनाथ पसर आपल्या दुकानात गेलो आणि म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणजे कुठे गेले होते, म्हणलं मी उटी ब्रह्मचारी. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसे पती पत्नी पाया पडले, पण लेकरं लय नमुने, लेकरं पाया पडतात का. त्याची आई म्हणती पड पाया महाराजच्या, मी नाही पाया पडत. आर पड महाराज आळंदीहून आलाय आलाय. मला मावशी कोणत्या शाळेत शिकल्या, महाराज मी इंग्लिश स्कूल. मला सांग बरं ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकराला लागतील का. लय लेकर नमुनी महाराज म्हणून कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये. लेकर लय. एकतर मी चालू कीर्तनात उठलं कारण 8वीच, आणि चालू कीर्तनात पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का, बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटला. आता काय हंतू म्हणलं मला, तितक्यात त्याचा बापाला त्यानं पुडी माग केली. मला आता कसा बापाला बेला, बापाला नाही बेलो म्हटला. मग त्याला त्यातली अर्धी हंत म्हटला. काय करता असे लेकर आहे पुढे. लेकर लय. एक तर मी चालू रामायणात उठलं, महाराज तुम्ही रामायण करता, म्हणलं हो. मग सांगा महाराज काय, राम किती वाजता वनवासाला गेला होता. या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं. आता म्हणलं आपला एवढा अभ्यास नाही बाबा, सोपं गणित म्हणले. महाराज राम 9:15 वनवासाला गेला. म्हणलं ग्रंथ काय करायचा म्हणला, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला, 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल बाबा, काय लोक विचारही सांगतात येत नाही. तसं लय नमुन्यात लेकराच्या नादी लागू नये. त्या लॉकडाऊन मध्ये नाही का, लॉकडाऊन मध्ये लेकर शाळा 1-2 विसरून गेले. बापानं लॉकडाऊनच्या नंतर मोठ्या स्वाभिमानाने लेकरा शाळेत नेलं. शाळेच्या ग्राउंड मध्ये उभं केलं विजय महाराज, आणि शाळेच्या ग्राउंड मध्ये उभं केल्यावर लेकर म्हणतो पप्पा थांबा. बाप म्हणला काय झालं. इथं आल्यावर मला माझा पुनर्जन्म आठवला म्हणला. बापानं एक मुस्काडे दिली, तुझी शाळा आहे म्हणला, बस शाळेत बसतं. त्याला 1-2 येत नव्हतं, 1-2. शिक्षणाधिकारी शाळा तपासायला आले, विचारलं सर काय तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे. सर म्हणले तो आमका आमका. उठ रे बाळ, काय सांग 30-30. सर 80. सरचे इंडिकेटरच लागले, 30-30 80. शिक्षणाधिकारी म्हणले सर तुम्ही तर म्हणता सगळ्यात हुशार विद्यार्थी, अहो ती 30-30 60 म्हणायचं, ते तर 80 म्हणतं. सर म्हणले तरी पण तेच हुशार आहे. कसं काय, अहो ते तरी 30-30 80 म्हणलं, बाकी सगळी 100च्या पुढचे म्हणला. विठ्ठल विठ्ठल महाराज कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये. लॉकडाऊन मध्ये लेकर शाळा विसरले, यातही नवल नाही महाराज. त्या कोरोनाच्या काळामध्ये भलता अवघड झालं. माणसं खोकल्याला घाबरायची, कारण की खोकला की ठोकलाच नाहीतर. पण काही काहीच्या आई वडिलांची इतकी सेवा केली मुलांनी. कोरोना काय भानगड आणखी काही काहीला मिळ नाही. तिकडे माझं कीर्तन होतं तिकडे धाराशिवला जी टॉकीतला, आणि एका आजीला मी म्हटलं आजी, तिला कोरोना काय भानगड माहिती नव्हती. म्हणलं आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला.
ती आजी ती हसली, माय महाराज देवान लय चांगले केलं. 10 वर्ष झालं ते महाराज तिच्या लग्नाला, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता काय लेकरू झालं म्हणलं मग. म्हणजे कोरोना काय भानगड आणखीला काही मिळणार नाही. तसं ते नाही का त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही माणसं मोबाईल पाहून येडे झाले, काही तर ते त्याच वेळेस रोडची कामं झाली समृद्धीची, त्या बुलढाणा मार्ग समृद्धीवर एक आधीच उगी शेती होती जरा शेवटी काहीतरी गुंठे, तिला 2 कोटी भेटले. 2 कोटी विजय महाराज, 2 कोटी भेटले. आता एवढे जर म्हातारीला पैसे भेटले, म्हातारी कार्यक्रम संपून जाईल म्हातारीचा. मग एक माझ्यासारखा महाराज बघितला, महाराज जेणेकरून म्हातारी मरू नये असं तुमच्या कीर्तनाच्या भाषेत सांगा की आजी तुम्हाला 2 कोटी भेटले. ते महाराज गेले, आजी तुम्हाला जर 2 कोटी भेटल्यावर तुम्ही काय करणार? महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही, पण आजी समजा तुम्हाला 2 कोटी भेटले तुम्ही काय करणार? महाराज जर 2 कोटी भेटले तर अर्धे तुम्हाला देणार. महाराजच मेला. विठ्ठल विठ्ठल लॉकडाऊन मध्ये काही ते पैसे काही सोपडा साफ केला, इतकाले कोटी भेटले काही एकांत डॉक्टर तर जाहीर टाकलं दवाखान्यावर, माझ्याकडे जर विलाज झाला तर मी 300 रुपये घेणार आणि नाही झाला तर मी 1000 देणार. डॉक्टर बघितला जगात कुठलचा काही विचार नका मला पत्ता. आणि मग ते एक पेशंट गेला, डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणले काय झालं? काय नाही डॉक्टर साहेब, माझ्या तोंडाला चव नाही. इकडे म्हणला, सिस्टर इकडे या, याला 3 नंबरची बाटली पाजा, त्यात होतं पेट्रोल. पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे की म्हणला. आलक नाही म्हणला, तोंडाला चव, कार 300 रुपये घेतले. 300 रुपये काय बघता माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी आलं, त्याला वाटलं जर विलाज नाही झाला तर 1000 रुपये डॉक्टर कोण आपल्याला भेटतात. दुसऱ्या दिवशी त्यानं दुसरा विलाज. डॉक्टर म्हणले काय झाला? काय नाही डॉक्टर साहेब सगळं चांगलं आहे म्हणला, फक्त मी ध्यानातच काही राहिलं म्हणलं. आता डॉक्टर म्हणले सिस्टर ती कालची 3 नंबरची बाटली आणा, कालच पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब काल पण आलो होतो तुम्ही मला हेच पेट्रोल पाजलं. आलं की नाही ध्यानात, कार 300 रुपये घेतली 300. दुसऱ्या दिवशी त्यानं डोकं चालवलं काय करावं. आता म्हणले तिसरा फॉर्म्युला. डॉक्टर म्हणले काय झालं? काय नाही डॉक्टर तुमचं नाव ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही 2दा चुकीचा विलाज केला, आता माझ्या डोळ्यानं काहीच दिसत म्हणला मला. चिल्लर तर कशी दिसत, नुसत्या नोटा दिसायला म्हणला मला. आता ते 50 शेडे झालते आणि ते नागपूरला पाठवायचे होते. एक म्हातारा तर मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता घरात गेलं, ती म्हातारी व्हॉट्सअपच्या नादामध्ये, तिला वाटलं तिचंच म्हातारा आलं, तिनं याला चहा दिला आणि यानं पेला, याला मिळ नाही. पण त्या म्हातारीचं खरं म्हातारा आलं, ते पण व्हिडिओ कॉलच्या नादात. त्यानं तो चहा पिणारा म्हातारा बघितला, सॉरी तुमच्या घरात आलो का म्हटला मी, आणि त्याचंच घर. असे 50 येडे पुण्यातले. आणि इकडे अकोल्याला नाही का केळकर हॉस्पिटल गेलं कोणी, 50 भरले. आणि त्यातलं एक येड नुसत्या विमानानं दनादन उड्या हाणू लागलं. विमानानं उड्या हाणू लागलं आणि उड्या हाणत कुठं गेलं? ते असतं ना विमान चालवण्यात, काय म्हणतात त्याला? हेल्मेट नाही, पायलट म्हणतात. कोण म्हणलं हेल्मेट? पायलट. त्या पायलट जवळ गेलं हे उड्या मारणार येड आणि म्हणलं मामा एक चक्कर खेळ्या ना राव. चक्कर? अरे ते काय ट्रॅक्टर हे का स्कूटी आहे म्हणला. त्याला वाटलं आता येडेच्या नादी लागून. ते म्हणला एक काम कर, मागचे येडे शांत कर, मग तुला विमानाची चक्कर खेळ देतो. ही येड मागं गेलं, इमानदारीने सांगतो येड मागं गेलं, 1 मिनिटात शांत वातावरण केलं. आलं पुढं, आता खेळते म्हणला विमान. ते म्हणला काय केलं तू? तुझ्याकडे इतका विलाज होता तर सरकारचा पैसा वाचला असता, तू केलं काय? ते म्हणला काहीच केलं नाही, मी मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा, स्टेशन आलं, हाणल्या म्हणल्या उड्या. विठ्ठल विठ्ठल. असे काही येडे झालते माणसं. आता अशी येडी लेकरं पाया पडतील का सांगा बरं? असे गाणारे वाजवणारे दिसते, कुणाला वाटतं आपलं निघावं गाणार, पण आपलं नेमकं निघतं पिणार. लय अवघड होते महाराज. आता असे लेकरं पडतील का पाया? त्याच्या आईने म्हणलं पड पाया महाराज. मी नाही पाया पडत. इकडून तिकडून आणलं मग ह्या पायावर असं बोला पुंडलिकान असं दंदिशी आदळलं. आता पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी स्वयंपाक घरात, आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदार घामच सुटला म्हणलं आता हाणतंय आपल्याला. माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलं बंडू तू बोल न कर म्हटला, तू जर माझ्या 9:15 वाजल्यापासून पडत नाही म्हणलं, आता आपली पुण्यतिथी झाली, आता इथं एवढा दगड उचलला म्हणलं आता हाणतंय आपल्याला. मी मावशीला आवाज दिला, मावशी त्याचा दगड धरा, मावशी ती मला मारत. मावशी म्हणली माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणली, गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला आणले, आमच्या बंड्यानं मरस्तूर आणली. आता म्हणलं का हेल्मेट घालू? विठ्ठल विठ्ठल. आता कसे हसते बघा. आता असं लागतंय देवाचं म्हणलं की झोपा येऊ लागल्या. बरं आहे तरी पण काही गावात कोण्या देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा, काही माणसं नुसती असे. एका गावात कीर्तनाला गेलो, हसन आणि रडना, 2 जण समोर बसते, हसन आणि रडना, आणि अख्खं कीर्तन त्यांच्याकडे बघून मी केलं. हसन आणि रडना
म्हणलं काय झालं म्हणलं, आणि नंतर कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं. लय अवघड आहे. 2 तर नमुने माझी गावाकडे जायची वेळ झाली आणि गाडी जवळ हसू लागली. मी गाडीचा काच खाली घेतला. काय झालं म्हणे, महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आम्हाला आता कळला. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का हो, शरण शरण जी शरण शरण जी शरण शरण जी हनुमंता. पण कशा करता शरण शरण, अभंगाचं दुसरं काय भक्तीच्या देवाता, काय भक्तीच्या देवाता, काय काय भक्तीच्या त्या वाटा. शरण शरण कशा करता शरण शरण, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा याच्या करता शरण शरण. हनुमंतरायाकर सेवेची वाट होती कोणती, दास्यत्व निकट हनुमंते पे केले म्हणून देखील रामचरण. ही सेवेची वाट जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतराला विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे बघा, सुभटा ही पदवी आतापर्यंत फक्त दोघे बघा, भट्ट वेगळा आणि भट वेगळा बरं का. भट्ट म्हणजे ब्राह्मण. हे बघा, मणी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू, हा भट्ट ब्राह्मण बरं का. मणी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, हा भट्ट म्हणजे ब्राह्मण. आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. कळला ना अर्थ बरं का. म्हणून सुभटा पदवी आतापर्यंत फक्त दोघांनाच भेटली. आजच्या अभंगामध्ये सुभटा पदवी मारुती रायाला जगद्गुरु तुकोबारायांनी दिली आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुभटा पदवी ज्ञानोबारायांनी अर्जुनाला दिली. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा ती सेल वाटा भागा आला. म्हणून हे पदव्या काय फुकट भेटल्या नाही बघा, हे नाव जोडलेत काही काहीचे बघा. छत्रपती म्हटलं की बोला ना शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ, बरोबर आहे ना. पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, नाही का. गाणं सम्राज्ञी म्हटलं की लता दिदी मंगेशकर. हे नाव जोडल्या गेलेत बघा. म्हणून विचार करणं बघा. म्हणून ही पुण्यश्लोक पदवी आतापर्यंत फक्त चौघांनाच भेटली बरं का. पुण्यश्लोक पदवी कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी भेटली नलराजाला. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी भेटली नलराजाला. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये भेटली जनक राजाला. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये भेटली धर्मराज युधिष्ठिराला. आणि तीच पुण्यश्लोक पदवी भेटली कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना. बरं का, हे नाव जोडले गेले बरं का. पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्या, हे बघा. मारुती म्हटलं की मंदिरातला मारुती जुन्या लोकांना दिसत नाही, मग कोण दिसत, मारुतराव महाराज दस्तापूरकर.
नाही का. या बाबांनी अशा मोठ्या मोठ्या मंडळींनी मारुतीराव महाराजचे कीर्तन ऐकलेले आहेत नाही का. म्हणून मारुती म्हटलं की लोकांना मंदिरातला मारुती दिसत नाही, मग कोण, मारुतीराव महाराज दस्तापूरकर दिसतात. नाहीतर त्या काळी जगन्नाथ अण्णा पवार वेदांत वाचस्पती म्हणजे आपले नामदेव महाराज पठाळी यांचे गुरु, छत्रपती संभाजीनगरचे जगन्नाथ अण्णा पवार मारुतीराव महाराजांची कीर्ती ऐकून, आताच्या काळामध्ये मोबाईल, युट्यूब, फेसबुक या जमाना आहे, पण त्या काळात मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांची कीर्ती त्यांच्या कानी ऐकली की रात्रंदिवस कीर्तन त्यांच्या असतात आणि अन्नदान रात्रंदिवस असतं, असं त्यांची कीर्ती जगन्नाथांना पवार यांच्यापर्यंत गेली. आणि त्या काळी परभणी जिल्ह्यामध्ये आले जगन्नाथांना पवार वेदांत वाचस्पती, दर्शन घेतलं मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांचं. त्यांचे उद्गार आहेत, म्हणजे बाबा मी आतापर्यंत मी भरपूर मारुती बघितले, आमच्या इकडे भद्रा मारुती म्हणजे आमच्या इकडे मी झोपलेला मारुती बघितला म्हटले. मी भद्रा मारुती म्हणजे झोपलेला मारुती, आतापर्यंत मी आमच्या इकडला भद्रा मारुती म्हणजे झोपलेला मारुती बघितला, काळा मारुती बघितला, तांबडा मारुती बघितला, पंचमुखी मारुती बघितला, दक्षिणमुखी मारुती बघितला, पण फिरता मारुती फक्त परभणी जिल्ह्यातच बघितला. कोण, मारुतीराव महाराज दस्तापूरकर. मग मारुती म्हटलं की मारुतीराव महाराज दस्तापूरकर डोळ्यासमोर येतात नाही का. नामनिष्ठ म्हटलं की काशीराम महाराज इडोळीकर डोळ्यासमोर येतात. बरोबर आहे का नाही. हे नावं जोडले गेलेत बघा प्रत्येकाच्या. नामदेवरायाचं मंदिर म्हटलं की दोन व्यक्तीचे पहिल्यांदा नावं पुढे येतात. कोण, काशीराम बाबा इडोळीकर आणि रामेश्वरराव शिंदे. या दोघांची नाही का आज मी त्या दिवशी सुद्धा म्हणून गेलो माझ्या नरसीच्या कीर्तनामध्ये, त्या दिवशी आनंदानं नाचत असतील की आमची जी मंदिराची इच्छा होती ती मंदिराची इच्छा पूर्ण झाली, स्वर्गातही आनंदानं ते नाचत असतील. म्हणून ही नावं जोडल्या गेलेत, हे त्यांच्या कर्तृत्वावर भेटत असतात बघा. हे तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज. तर बघा ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता, मंत्र घोषांमध्ये ब्राह्मणांच्या छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात, पण सिंहासनाकडे पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी राजांना त्या सिंहासनाकरता गमावलेला एक न एक हिरा आठवत होता. जिवंत कोणी नव्हतं, पण राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होत आहे आणि छत्रपती शिवाजीराजे एक एक पाऊल टाकतात सिंहासनाकडे, पण त्या सिंहासनाकडे ते गमावलेला एक न एक हिरा आठवत होते. पाऊल टाकल्याबरोबर आवाज आला. जिवंत कोणी होतं पण आठवणी होत्या. पाऊल टाकल्याबरोबर छत्रपतींना आवाज आला, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण आठवलं, तान्हाजी मालुसरे आठवले छत्रपतींना. पाऊल टेकवला आणि तान्हाजी मालुसरेच्या आठवणीनं छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे जिवंत कोण नव्हतं, पुढं पाऊल टाकल्याबरोबर आवाज आला, काळजी नसावी राजे, या देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत हा बाजी खिंड सोडणार नाही. कोण, बाजी प्रभू देशपांडे आठवले. आणि आठवणी यायची, पाऊल थांबवायचे आणि त्या मावळ्याच्या आठवणीनं छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागायच्या. अरे सिंहासन माझं एकट्याच नाही, याच्याकरता अनेक मावळ्यांचं बलिदान द्यावं लागलं. पुढं पाऊल टाकला छत्रपतींनी, आवाज आला, काळजी नसावी राजे, जोपर्यंत हा शिवानावी जिवंत आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही राजे. कोण, शिवानावी आठवला. छत्रपती शिवाजी राजांसारखा एक हुबेहूब मावळा होता प्रति शिवाजी. छत्रपती शिवाजी राजांच्या जाग्यावर मरण्याकरता जात होता तो. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्यासारखं त्याला हुबेहूब सजवलं. छत्रपतींचं रूप छत्रपतींना दिसतं त्या शिवानाव्यामध्ये, इतकं हुबेहूब सजवलं प्रति शिवाजी. आणि तो छत्रपती शिवाजी राजाच्या जाग्यावर जगण्याकरता नाही तर मरण्याकरता निघाला होता. आणि छत्रपती शिवरायांनी त्यांचं स्वतःचं रूप शिवानाव्यामध्ये बघितलं तर हा छत्रपती शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं. शिवानावी प्रसन्न होता. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना विचारलं, अरे शिवानावी, अरे बाबा माझ्या जागेवर तुला मरण्याकरता जायचंय, जगण्याकरता जायचं नाही, तरी तुझा चेहरा इतका प्रसन्न. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे असते म्हटल्याच्या नंतर शिवानाव्यानं सांगितलं, राजे मला माहितीये तुमच्या जागेवर मला मरण्याकरता जायचंय, पण माझा चेहरा का प्रसन्न आहे राजे, याचं उत्तर आहे का. राजे मी आतापर्यंत
आतापर्यंत मी असं ऐकलंय, माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात, हे मी आतापर्यंत ऐकलंय. पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो, आणखी काय कमवायचं राजे, नाही का? शिवा नाव आठवला, जिवंत कोण होतं, पुढं पाऊल टाकला, एक एक मावळा आठवत होता, पण डोळ्याला धारा लागल्या. पण एक व्यक्ती एका मळकटल्या कपड्यामध्ये सिंहासनाच्या डाव्या भागाला बघितलं, कोण? मदारी मेहतर. मदारी मेहतर छत्रपती शिवरायांनी बघितलं आणि डोळ्याला धारा लागल्या छत्रपती शिवरायांच्या. अरे मदारी, इकडे बाबा, अरे या सिंहासना करता तुझ्यासारखे अनेक हिरे गमावले बाबा, हे सिंहासन माझं एकट्याच नाही मदारी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे बाबा, तुला काय पाहिजे ते माग. मदारी मेहतर जवळ आला, राजे तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. तुम्ही जर म्हणसाल मदारी तर माझं सिंहासन तुम्हाला मी आत्ताच प्रदान करतो. राजे तेवढी लायकी नाही या मदारी मेहतराची, पण तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. काय? तुम्ही दररोज या सिंहासनावर बसण्याच्या अगोदर या माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे, आणखी मला काहीच पाहिजेत नाही. एवढं म्हटल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांनी मदारी मेहतराला कवटाळलं आणि आपल्या डोळ्याच्या अश्रून त्याचा अभिषेक केला. अरे राजा, तुमच्यासारखे इमानदार मावळे होते म्हणून आज मी छत्रपती झालो, नाहीतर मला कोण म्हणत होतं. म्हणून एकच राजा विकू द्या इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवणी ती मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवणी ती मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म पाहिला, जगला माणूस की वर, जगला माणूस की वर, जगला माणूस की वर. पुन्हा एकदा जन्म घ्यावाची इच्छा जर द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. प्रजेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, टाळी. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मेला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मेला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मेला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मेला. आज्ञा होती व जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाजी, जगद्गुरुची शिकवण जगद्गुरु तुकोबाजी.
शिवाजी राजांचं नाव घेऊन टाळ्या वाजवल्या, मला आनंद वाटला. इतकंच नाही, आपल्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजे. ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसेल त्याचा सगळ्यांनी म्हणून काटा काढला पाहिजे. नाही का म्हणून विचार करा. तर काही काय म्हणतात, काय महाराज जो तो कीर्तन करतो शिवाजी महाराज, तुम्हाला महाराज लोकांना दुसरं काय सांगायला नाही का? म्हणजे शिवाजी महाराज काय देव होता का? अरे शिवाजी महाराज देव नव्हता, पण शिवाजी महाराजांमुळे आज देवळातला देव आपल्याला बघायला भेटला. म्हणून 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्या राजांना मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. नाही का दादा हो? नाही काय काय म्हणतात का हो महाराज? काही काय महाराज लोक सांगतात शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करा, कोणी म्हणतं 23 मार्चला करा, कोणी 3री तारीख सांगतं. मग शिवाजी महाराज काय 3दा जन्माला आले होते का? आम्ही जयंती कशी साजरी करायची मी सांगतो तशी जयंती आजपासूनच साजरी करा. छत्रपती शिवरायांची जयंती तुम्ही 19 फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि 23 मार्चलाही करू नका. मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे का? नाही का? म्हणून का तरुण वर्गाला वाटत असेल अरे आपणच छत्रपती शिवाजी राजे आहोत, पण आपलं तसं कार्य आपण बजावायचं आहे. मात्र वर्गाला असं वाटत असेल आमच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला यावे, आमच्या पोटी संत गजानन महाराज जन्माला यावे, याकरता गाथा ज्ञानेश्वरीचा परमार्थाचाच आधार घ्यावा लागेल. मी नेहमी सांगत असतो रामकृष्णारी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्णारी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भपणामध्ये ज्ञानेश्वरीचा स्पर्श असू द्या हाताच्या बोटाला, आणि तेव्हा संत गजानन महाराज येतील तुमच्या पोटाला, त्याच वेळेस येतील दादा हो. आणि तरुण वर्गाला वाटतं आम्ही अरे आपण छत्रपती आहोत, पण आपले विचार तसे जागे करणं गरजेचं आहे. म्हणून कष्टाची आणि परमार्थाची तरुण मित्रांनो कधीच धरू नका लाज, आपल्या धंद्याला चढवा नम्रतेचा साज, जीवनामध्ये नीतीचा आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प करा प्रभू रामचंद्राच्या समोर आज, आणि तुम्ही थोसाल या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. याची गरज आहे दादा हो. विठ्ठल विठ्ठल काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, सुभटा पदवन आपला इतका फाटा फुटला नाही का? म्हणून भक्तीच्या त्या आहे बघा, भक्तीची वाट असू द्या, तुम्ही भक्तीच्या वाटेला जा, फार अडचणी येणार. तुम्ही चांगलं काम करा, आडवे फाटे हाणणार लोक. अरे राम ज्या लक्ष्मणाला शक्ती लागली, मारुतीराय गेले, आडवे वाट किती संकट आले त्यांना. म्हणून भक्ती करत असताना तुम्ही जितके जितके चांगले वागाल तितके तितके लोक तुम्हाला नाव ठेवतील. तुम्ही वाईट वागा तुम्हाला कोणीच नाव ठेवणार नाही. जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट करा कोणीच, पण चांगलं कार्य करा, आडवा फाट म्हणून एक लक्षात ठेवा. तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारी माणसं टपून आहेत. आणि धोका लांबच्या माणसापासून नाही, जवळच्या माणसापासून, त्यापासूनच हुशार राहणं गरजेचं आहे. जवळचे म्हणजे कीर्तनात बसलेले सोडून बरं का. आपल्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे, कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्या ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमकी विरोधकच जवळ बसते असेल, त्याला मी तरी काय करू आता? तर माणसं म्हणतात महाराज तुम्ही रात्रंदिवस कीर्तन करता, भजन करता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही कोळशाचा तमाशा चुकला नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो, ते भोगावंच लागते. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही, तसा भगवान जरी मदतीला असता प्रारब्ध चुकणार आहे आपलं. कृष्ण साह्य पांडवासी ती भोगिती नष्ट चेरेसी, साह्य केली हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडवराज्य घोडे सर्व सांडीला ठाव प्रारब्धे. तुम्ही चांगल्या कामाला जा, आडव्या वाटात माणसं येणार. म्हणून बरं का, एक उदाहरण ऐका, तुमचे कोणाचेच आयुष्यात भांडण होणार नाहीत बरं का. चांगलं काम करा, माणसं नावं ठेवणार, मग एक उत्तरच पाठ करा. एकदा काय झालं बरं का,
एकदा नदीच्या कडीला एक गाढव बसलं होतं आणि गाढव बसल्याच्या नंतर एक हत्ती जात होता. आता हत्ती वजनदार प्राणी बिचारा, त्याच्यानंतर त्याच्या मस्ती जात होता आणि या गाढवानं हत्तीला थांबवलं. हे हत्ती थांब म्हटला. हत्ती मोठा वजनदार प्राणी थांबला. काय म्हटला? काय नाही म्हटलाय, नदी कोणीकडे वाहती? आता हत्तीनं सरळ सरळ उत्तर दिलं, बाबा ही नदी पूर्वेकडे वाहती. आता एवढं थांबवायचं ना. गाढव म्हटलं, अरे ही नदी पश्चिमेकडे वाहती. मी गाढव आहे म्हटला, पण तू गाढव आहेस का? झालं का नाही, वाद वाढत गेला. काय गरज आहे का उठकळीन बस पाटकोळी, नाही का? बिचारा चांगलं चाललं होतं रस्त्यानं, म्हणून गाढवाला हत्तीला थांबवलं. वाद विकोपाला गेला. हत्ती म्हणतो, नाही नाही, नदी पूर्वेकडे वाहती. गाढव म्हटला, नाही नाही, पश्चिमेकडे वाहती. चाल म्हणला, तुला काय वाटलं खेचतो? कोर्ट काय गरज आहे का कोर्टाची? इतके भांडणं गेले, राजाकडे गेले. वेळ नसल्यामुळे घाई घाई गेले. भांडणं गेले, राजाकडे गेले. राजे साहेब, हत्ती म्हणतो, हे गाढव म्हणतं नदी पश्चिमेकडे वाहती, मी म्हणतो पूर्वेकडे वाहते, तुम्ही याचा न्याय करा. राजा म्हटला सैनिकाला, इकडे या म्हटले. या हत्तीचे 3 पाय टांगा आणि एकच मोकळा सोडा. हत्तीच्या डोळ्याला धारा लागल्या. हत्ती म्हटला, राजे अहो माझी काय चूक? सगळ्या जगात माहिती नदी पूर्वेकडे वाहती, हे गाढव म्हणतं पश्चिमेकडे वाहती, आणि तुम्ही मला सजा दिली. राजा म्हणला, हे बघ, तुला नाही मला नाही सगळ्या जगालाच माहितीये नदी पूर्वेकडे वाहती, पण तू नदी कोणाच्या लागला? गाढवाच्या नादी लागला बैमान. म्हणून तुम्ही विचार करा, या काळात सजा गाढवाला नाही, हत्तीला सजा आहे. विठ्ठल विठ्ठल काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि हनुमंतराय तुम्ही आहात कसे? कोण? तिसरं चरण, शूर आणि धीर, 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 शूर काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. स्वामी काशी सागर, स्वामी काशी सागर, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या स्वामी काजी तू सादर. काही शौर्यवान आहेत तर काही धैर्यवान आहेत, काही शौर्यवान नाहीत तर धैर्यवान नाहीत, नाही का? काही काही चुली पुढे शूरत्व दाखवतात बायकोला. एकानं तुटकी तलवार घेतली आणि बायको पुढे म्हणला चुली पुढे, अरे मी पराक्रमी. बायको म्हटली, तुम्ही काय पराक्रमी मला माहितीये, त्या बढाया माया पुढे मारू नका. काय पराक्रम केला तुम्ही, नाही का? ते गेलं म्हणलं आता पराक्रम करून येतं. तुटकी तलवार घेऊन गेलं आणि हातपाय असे तोडून आणले, मोळी टाकली बायको पुढे. हे म्हणला बघ हातपाय तोडून आणले. बायको म्हणली, तुम्ही एवढे पराक्रमी होते तर एखाद्याचा मुडका आणायचं, ते पण आणलं असतं, पण अगोदर कोणतरी तोडून नेलं. म्हटला असा शूर काय करता चुली पुढे गप्पा आणणारा, नाही का? तसं शूर आणि धीर हे हनुमंतराय आहेत. नाहीतर रामायणामध्ये ज्यावेळेस लढाईच्या वेळेस विभीषणजी सोबत आहे प्रभू रामचंद्राच्या, आणि रावण आला रथामध्ये बसून, आलाच्या नंतर विभीषणजी म्हणतात, प्रभू तो देखा तो बघा, तो माझा भाऊ वैरी, तो बघा कसा रथातून येतून आपण पायी पायी चालतो लढाईला. त्यावेळेस म्हणतात प्रभू रामचंद्र, हे बघ बिभीषणा, हे बघ बिभीषणा, आपल्याकडे पण एक रथ आहे, दिसत नाही प्रभू. अरे तो रथ न दिसण्यासारखा आहे. त्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ, आणि त्या धर्मरूपी रथाचं रामायणामध्ये वर्णन केलंय बिभीषणच्या समोर रामानं, नाही का? हे बघ आपल्या रथाचं नाव बिभीषणा धर्मरूपी रथ आहे, आणि त्या जसे रथाला 4 घोडे आहेत तसे आपल्याही रथाला 4 घोडे आहेत. कोण? साम दाम भेद आणि दंड, हे त्या रथाचे 4 घोडे आहेत. त्या रथाचा सारथी ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे, आणि त्या रथाची पताका सत्य त्या रथाची पताका आहे. आणि तू जर म्हणशील ना, त्या रथावरची तलवार म्हणजे ज्ञान आहे, रथावरच तलवार म्हणजे ज्ञान आहे, रथावरची ढाल म्हणजे वैराग्य आहे.
रथावरचं वैराग्य म्हणजे लक्ष्मण आहे आणि रथावरचं ज्ञान म्हणजे तलवार म्हणजे मी आहे. आणि तू म्हणशील ना त्या रथाची पाडदोर कोण आहे, तर समता त्या रथाची पाडदोर आहे. आणि त्या रथाचे दोन चाक जर कोण आहेत असं म्हणत असतील बिभीषणा, तर एका चाकाचं नाव आहे शौर्य, दुसऱ्या चाकाचं नाव आहे धैर्य. शूर आणि धीर हे दोन रथाचे चाके, शौर्य आणि धैर्य. आणि ते दोन चाक जर कोण आहेत असं जर म्हणत असतील, तर ते दोन चाक म्हणजे माझा हनुमंतराय आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू साधारण, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. तुम्ही अंजनीचे कुमार आहात नाही का. मातेला धन्यता दिली म्हणून कर्तबगार पुरुषाच्या मातेला धन्यता दिली नाही बघा. म्हणून तुम्ही कोण आहात, तर तुका म्हणे रुद्रा अंजनीचे या कुमारा. माझी वेळ संपली, फक्त 5 मिनिटं घेतो मी. का प्रत्येक नाही का जसे हनुमंतरायाला धन्यता दिली मातेला, तसं प्रत्येक देशभक्ताचं मी सांगत असतो ना. तुमच्या माझ्या भाग्यानं आपले देशभक्त माझ्यासोबत आले. आमचे गोविंद भाऊ डाळ यांच्याकरता परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. नाही का आज पुण्यात तरी आईचा मुलगा तिथे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या देशामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील, तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या, आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाही आणि गेल्यावरून व्हॉट्सअपला स्टेटस पडतात मिस यू भावा आणि शहीद भावा. म्हणून एखाद्या वेळेला त्याला रेल्वे जागा देत नाहीत आणि अशी देशभक्ती जागी ठेवतात. म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी समोरून आला ना, त्याला सल्यूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर जगात पैसे कमवणारे माणसं थोडे नाही दादा हो, पण इज्जतदार नौकरी फक्त दोघाचीच, एक जय जवान आणि जय किसान. अरे जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जत आहे त्या नोकरीला दादा हो. नाहीतर मी नेहमी सांगत असतो, माणसं म्हणत असतात दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेके घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा नाही एखाद्या इंडियन आर्मीला, त्याच्या हातात होऊ द्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं आज गरजेचे दादा हो नाही का. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. ये कटा भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत मेरा, ओ भारत देश है मेरा. म्हणून देशभक्तांचं गुणगान करण्याचं आज गरजेचे दादा. एक तुम्हाला घडलेली घटना सांगतो. तारीख होती 23 मार्च 1930-31 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 3 कैद्यांना फासावर दिलं. त्या 3 क्रांतिकारी कैद्यांचं नाव होतं
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव त्या 3 क्रांतिकार्याला ज्यावेळेस फासावर द्यायचा दिवस उजाडला त्यावेळेस एक त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये एक चरणसिंह नावाचा एक वार्डन आला. तो पळत आला आणि त्याने कैद्याला सूचना दिली, अरे कैद्यांनो, आताच्या आता आपापल्या कोठडीत जा. सगळे कैदी आपापल्या कोठडीत गेले, पण आपापसात कुजबुज करतात, का रे आज आपल्याला एवढ्या लवकर का बंद केलं. तितक्या तिथे एक बरकत नावी आला, एक नावी आला बरकत. त्याला विचारलं या कैद्यांनी, अरे आम्हाला एवढ्या लवकर का बंद केलं. तो बरकत नावी काहीच बोलला नाही, त्याच्या डोळ्यातले अश्रू बोलले. तो म्हटला, अरे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासावर फासावर जायचंय असं वरून आदेश आलेत असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस त्या बरकत नाव्याच्या समोर एक पंजाबचा कैदी आला. त्यानं हात जोडले. त्या कैद्यानं बरकत नाव्याच्या समोर, तुझ्या पाया पडतो बाबा मी, पण 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथं वीर भगतसिंग राहतात. त्यांची एखादी तरी पेन, वस्तू, वही, पेन, काहीतरी कपडा म्हणा आण माझ्या करता. कशा करता? माझ्या लेकरांना, मुलांना मी दाखवतो ही क्रांतिकार्याची वही आहे, ही क्रांतिकार्याचं पुस्तक आहे, माझ्या पुढच्या पिढीला दाखवण्याकरता. भगतसिंगाच्या त्या कोठडीमध्ये 14 नंबरच्या तो बरकत नावी गेला. वस्तू आणल्या, पण वाटाव्या कोणाकोणाला. लकी ड्रॉ काढल्या गेल्या. ज्याच्या त्याच्या नावानं चिठ्ठ्या वाटल्या, त्याच्या नावानं वस्तू वाटप केल्या. पण कैदी रडत होते. नंतर त्या भगतसिंगाच्या कोठडीमध्ये त्यांचे आवडते वकील प्राणनाथ मेहता भगतसिंगाच्या त्या कोठडीमध्ये गेले. भगतसिंग सिंहासारखे डोलत होते आपल्या मस्तीमध्ये. प्राणनाथ मेहता त्यांचे आवडते वकील गेले. भगतसिंगाला म्हणतात, भगतसिंग ऐका, आता तुम्हाला ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं फासावर जायचं असं निर्णय आलेला आहे. मागचा पुढचा विचार केला नाही. भगतसिंग म्हणले, ते मला सांगू नका, तुम्ही मला दररोज पुस्तक वाचायला आणत होते, ते पुस्तक वाचायला आणलं का नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, ज्याचं मरण काही मिनिटावर, काही घंट्यावर आलं, तो महान व्यक्ती जर म्हणतो पुस्तक वाचायला आणलं नाही, काय म्हणावं या क्रांतिकार्याला. रडतच त्यांनी प्राणनाथ मेहतांना पुस्तक त्यांच्या हातात दिलं. एका सेकंदाचाही न विलंब लावतात भगतसिंग पुस्तक वाचतात. पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंगाकडे बघितलं आणि प्राणनाथ मेहता नावाच्या वकिलाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि प्राणनाथ मेहता म्हणतात, भगतसिंग, आता तुमचा शेवटचा श्वास आता जवळ आलेला आहे, तुम्हाला फासावर जायची वेळ आलेली आहे. तुमचा या भारताच्या जनतेला शेवटचा संदेश मी काय देऊ. त्यावेळेस भगतसिंगानं वाचता वाचताच सांगितलं, पुस्तकातलं तोंड बाजूला हटलं नाही. सांगितलं, या भारताच्या जनतेला फक्त माझा एकच संदेश द्या. काय? साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे असं म्हटले. आणि प्राणनाथ मेहता निघणार त्यावेळेस वाचणाऱ्या भगतसिंगांना पुस्तकातलं डोकं बाजूला काढलं. सांगितलं, एक काम करा, तुम्ही जाताना तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, पण एका व्यक्तीला माझं आवर्जून आठवण करा. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये मला फार मदत केली. त्यांना सांगा, मरायच्या अगोदर शेवटची आठवण तुमची केली म्हणावं क्रांतिकार्यानं असं म्हणल्याच्या नंतर प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या महान क्रांतिकार्याला भगतसिंगाला मानाचा मुजरा घातला प्राणनाथ मेहतानं आणि निघून गेले तिथून. पण ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळल्याच्या नंतर, नुकतीच गाय व्याल्याच्या नंतर वासरू घरी असताना त्या वासराच्या ओढीनं रानातून गाय जशी घरी पळते, तशी ती माय लेकराचा संदेश आला की फासावर जायचंय काही वेळामध्ये, माय पळतच आली त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये. आई आली, भगतसिंगाचं रूप बघितलं, डोळ्याला धारा लागल्या त्या मातेच्या. आणि भगतसिंगानं सांगितलं, आई काही वेळावर मी आता फासावर जात आहे, पण फासावर जात असताना आई तू येऊ नको. आई, का रे राजा, तू इथं आल्याच्या नंतर फासावर बघितलं तर तुझ्या डोळ्याला धारा लागतील आणि हे ब्रिटिश इंग्रज अधिकारी म्हणतील, अरे देखो ये भगतसिंग की माँ कैसे रो रही है, माँ वीरों की माँ रोती नहीं माँ, आप मत आओ माँ. एवढ्या शब्दानं भगतसिंगाच्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या. राजा, मी येणार नाही, पण माझी कूस आज पवित्र केली राजा. तुझ्यासारखा हिरा माझ्या आज पोटी जन्माला आला, याचा मला आनंद होतो बाळा. अरे एक लक्षात ठेव भगत, ज्या वेळेस या भारताचा इतिहास या भारताच्या गॅजेटमध्ये, सोन्याच्या कागदामध्ये, मोत्याच्या शाहीमध्ये
ज्यावेळेस तुझं नाव लिहिल्या जाईल राजा, त्या तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव जोडल्या जाईल असा हिरा कोणाच्या पोटी जन्माला आला, यात मला आनंद आहे माझ्या राजा, मी येणार नाही. आणि आई निघून गेली. पण भगतसिंगाच्या डोळ्याला नंतर धारा लागल्या. एक सफाई कामगार, झाडपूस करणारा कामगार, त्याला सांगितलं, त्या सफाई कामगाराला भगतसिंगांना, तुझ्या पाया पडतो बाबा मी, पण एक काम कर, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईच्या हातचं मला शेवटचं जेवण करायची इच्छा झालेली आहे. तो बेवे सफाई कामगार स्वतःला धन्य समजत होता, पळत गेला आईकडे आणि आईला सांगितलं, आई साहेब, तुमच्या बाळांना शेवटचं भोजन तुमच्या हातचं करायची इच्छा प्राप्त केली. आईनं मोठ्या प्रेमानं देवाला नैवेद्य करतो तसं ताट वाढून दिलं. पण गेटवर आल्याच्या नंतर त्या ब्रिटिश इंग्रज अधिकाऱ्यांनी हात येऊ दिलं नाही आणि त्या क्रांतिकार्याला शेवटचं जेवणही करू दिलं नाही. माणसं म्हणतात ना, माय मराव पण आशा मरू नये. आज भगतसिंगाची माय जिवंत होती पण आशा मेली होती. माझ्या आईचं शेवटच्या हातचं मला जेवण भेटणार नाही. आणि आईच्या आठवणीनं भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या भगतसिंगानं अश्रू पुसले आणि व्यायाम चालू केला. आईची आठवण झाली, व्यायाम चालू केला. तिथे एक जेलर आला. जेलरनं सांगितलं, हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? म्हणजे काही मिनिटावर तुमचं मरण आलंय, फासावर जायची वेळ आली आणि व्यायाम करता? त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं, जेलर साहेब, मी का व्यायाम करतो याचं उत्तर आहे का जेलर साहेब? मी दररोज माझी आई देवपूजा करते. माझी आई देवपूजा करताना म्हणते मला, भगत जा बाळा बागेतून फुलं घेऊन ये. मी माझ्या आईला पूजे करता फुलं घेऊन येतो जेलर साहेब. माझी आई काय करायची, दररोज टवटवीत फुलं देवाला वाहायची, कोमेज दिले फुलं बाजूला काढायची. एक दिवस माझ्या आईला प्रश्न विचारला, आई असं का करते ग? त्यावेळेस माझ्या आईनं सांगितलं, भगत आपला देव आणि मला कोमेज दिले फुलं आवडत नाही, आपल्या देवाला टवटवीत फुलं आवडतात राजा, म्हणून मी टवटवीत फुलं वाहते, कोमेज दिले फुलं बाजूला काढते. मग जेलर साहेब, माझ्या आईच्या देवाला आणि माझ्या मातेला जर टवटवीत फुलं आवडत असतील जेलर साहेब, तर मी तर या भारत मातेकरता माझा प्राण समर्पित करतो. या भारत मातेच्या कुशीमध्ये मी सुकलेल्या चेहऱ्यानं कसा जाऊ जेलर साहेब? आणि एवढ्या क्रांतिकार्याचे शब्द ऐकले आणि ते तिन्ही क्रांतिकारी ज्यावेळेस फासाच्या दिशेने निघाले, अख्ख्या कैद्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिन्ही क्रांतिकाऱ्यांना हसत हसत, सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है असं म्हणून त्या तिन्ही क्रांतिकाऱ्यांनी फास गळ्यामध्ये लटकवला, फासावर दिलं. आणि फासावर दिल्याच्या नंतर चरणसिंह नावाचा एक वार्डन होता, त्यानं त्याच्या 30 वर्षाच्या ड्युटीमध्ये अनेक कैद्यांना फासावर जाताना बघितलं. तो रडला नाही. पण आज 30 वर्षानंतर त्यानं 3 क्रांतिकाऱ्याला, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, या तिन्ही क्रांतिकाऱ्याला फासावर जाताना बघितलं. त्याला रडू आवरलं नाही आणि तो चरणसिंह नावाचा वार्डन पळत गेला आपल्या खोलीमध्ये आणि 1.5 तास उशीमध्ये हुमसून तोंड घालून रडला, अरे आज माझ्या डोळ्यानं काय पाप केलं, अशा महान क्रांतिकार्याला माझ्या डोळ्यासमोर मरण आलं, मी किती दुर्दैवी आहे. अशा त्या 3 क्रांतिकार्याची आठवण कैदी तर रडले, पण वार्डन सुद्धा रडला. म्हणून माणसं मुली मुला करता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या राष्ट्राकरता, आपल्या धर्माकरता मरावं. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारे कफन के लिए. ये तर अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुए अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. आज आपल्या कीर्तनामध्ये आमचे देशभक्त आले, त्यांच्या टाळ्या वाजवा, त्यांचा हात हार घालून मी सत्कार करतो. गेला भाऊ या फोटो काढा. मी एक सैनिक म्हणून जो सन्मान मिळतो आम्हाला, तो महाराजांचाच आशीर्वाद आहे. आणि सैनिकाप्रती जी काही भावना लोकांची असते त्या उजागर करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर ते महाराजांनी केलेला आहे.
कारण की प्रत्येक कीर्तनातून त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. तसंच वारकरी संप्रदायाचं सुद्धा त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी राष्ट्र, धर्म आणि देवा यांच्याविषयी सुद्धा त्यांनी जागरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे समाजासाठी. आणि आम्हा सैनिकांचा असा कोणी जास्त विचार करत नाही, कोणी जास्त कीर्तन वगैरे सुरुवात नाही करत. पण ही सुरुवात प्रथमच कोणी केलेली असेल ती वैजनाथ महाराजांनी केलेली आहे. आणि यांचा हा उपक्रम असाच चालू आहे. आणि याच्यातून बरेच काही लोकांची जागृती होत आहे की बाई सैनिकाविषयी जी भावना आहेत लोकांची, की पहिले तेवढा सन्मान देत नव्हते रे, पण आज प्रत्येक कीर्तनात हे सन्मान देत आहेत, फौजीविषयी जागरण करत आहेत. त्याचा मी खूप आभारी आहे त्यांचा. आणि आम्ही जेवढे बी भारतीय सेना आहे ती महाराजांची खूप आभारी आहे. उपकार यांचे आमच्यावरच आहेत असं म्हणलं तरी चालते. जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकरता. असो पुढं काय तुमचं? विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले करो देवा गोरे वंदन, राग बाप राग महाराज नाही विचारला अधिकार तुका मनी ज्ञानेश्वरा रागा पाया राग बाप राग महाराज ज्ञानदेव तुकाराम